पवित्र तो देहवानी पुण्यवंत, पवित्र तो देहवानी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशे पातकाच्या. देव इच्छी रोज चरणीची माती, देव इच्छी रोज चरणीची माते. धावत चालते मागी मागी, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशे पातकाच्या. काय त्यावरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जया कंठी. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशे पातकाच्या. तुका मने देव भक्ताचा संगम, तेथे उघनाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकाच्या. विठ्ठल 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 पवित्र तो देहवाने पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकाच्या. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. राम जानकी जीवन, हे राम जानकी जीवन. योगियाचे निज ध्यान, योगियाचे निज ध्यान. राम राजीव लोचन, राम राजीव लोचन. तुका चरण वंदतो, नाम सांगले चांगले, नाम सांगले चांगले. तुका चरण भावावे, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयुतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा. नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ती शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली म्या. अगाये उदारा अगा विश्वंभरा, रखुमाये चावरा पांडुरंगा. किंवा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरणा संतांची. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. भाविक विश्वासे तुका म्हणे नमन त्यासी, तुका म्हणे नमन त्यासी, तुका म्हणे नमन त्यासी. भाविक विश्वासे तुका म्हणे नमन त्यासी, तुका म्हणे नमन त्यासी, तुका म्हणे नमन तुका
झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण तुमच्या लागलो निज चरण स्वामी दुर्या देवा यावरी न करा तुमच्या लागलो निज चरण तुमच्या लागलो निज चरण स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघे सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो चरणा स्वामी दुर्या देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण स्वामी तुकया देवा 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 वाजवा टाळीन काय आमचे मृदंगाचार्य एवढे घामाघूम झाले तरी घाम पोशिनात लोकाला कळू द्या. लोक म्हणतात महाराज लोकांचा धंदा लय बरा घामाचा पैसा आहे. पैसा कशाचा आहे? घामाचा पैसा आहे महाराजांचा. वा हरी पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतनी तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या प्रस्तुत प्राप्त स्त्री प्राप्त प्रसंग संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ वैराग्य मूर्ती जगद्गुरु श्रीमंत संत श्री तुकाराम महाराजांचा अभंग राशीतील 5 चरणाचा संत प्रिया प्रकरणातील अभंग असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. जगद्गुरु तुकोबर या अभंगामध्ये सतत नाम चिंतन करणाऱ्या भगवत भक्ताचा महिमा गातात. विठ्ठल अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबरांच्या अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. सतत नाम चिंतन करणाऱ्या भगवत भक्ताचा महिमा महाराज या ठिकाणी गातात. तुकोबराय म्हणतात जो वदे अच्युत सर्व काळ अच्युत वदे जो त्याचा देहाला पवित्र आणि वाणी पुण्यवान होते म्हणून पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. हे झालं कशामुळं? जो वदे अच्युत सर्व काळ वदे अच्युताचं वद भजन केल्यामुळे चिंतन केल्यामुळे वाणीला पवित्रता आली देहाला पवित्र वाणी पुण्यवान झाली. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. अशा भगवत भक्ताचा तुकाराम महाराज म्हणले तुम्ही जर चिंतन केलं तर फायदा काय? तयाच्या चिंतने तरतील दोषी तरुण जातात आणि पातकाच्या राशी जळून जातात. जळतेल राशी पातकाच्या. आणखी त्यांचा भगवत भक्ताचा महिमा तुकोबराय सांगतात. देव इच्छी रोज चरणीची माती. देवाने अशा भगवत भक्ताच्या चरण राजाची माती इच्छा करावी माझ्या कपाळाला लागावी म्हणून देव साक्षात धावत चालती मागी त्यांच्या माग देव हिंडतोय बर का. कोणाच्या? देव इच्छी रज चरणीची माती. अशा चरण राजाची इच्छा स्वतः देवानी करावी असा भगवत भक्ताचा महिमा आहे. मग महाराज म्हणले आता त्याने वैकुंठ नाम परमात्मा आपल्या या कंठामध्ये धारण केला. आता देवामध्ये आणि भक्तामध्ये काही उरलं भेदच राहिला नाही. का माध्यमातून तुकोबराय सांगतात तुका म्हणी देव भक्ताचा संगो. देव आणि भक्ताचं ऐक्य झालं कशाप्रमाणे? तेथे ओघनाम त्रिवेणीचा. प्रयागराज तीर्थराज प्रयागला गंगा यमुना आणि सरस्वती हा जसा त्रिवेणी संगम आहे तसं इथं त्रिवेणी संगम म्हटले तुकोबराय. तुका म्हणी देव भक्ताचा संगम. तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. नामरूपी ओघ आणि देव भक्त आणि नामरूपी ओघ हा संगम तिथं झाला म्हणून तुका म्हणी देव भक्ताचा संगम. तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंतने तरतेल दोषी जळतेल राशे पातकाच्या. अभंगाचा सरळ भावार्थ विठ्ठल.
प्रवचन करण्यापूर्वी जवळजवळ घड्याळात 8 वाजलेले आहेत. 1 तास उरला खटवांगरायाशी. पण आता असं म्हणायचं 1 तास उरला दुर्गडे बुवाशी. आपल्या महाराजाच्या वाट्याला किती तास राहिलाय? 1च तास आहे. आणि 1 तासामध्ये चिंतन अभंगाच्या वाह्यात एकही शब्द न बोलता अभंगाच्या पदापदाचं चिंतन करणार आहे. तारीख देताना कीर्तनी ग्रामस्थांनी संयोजकांनी आमचं काय असं ठरलेलं नाही पूर्ण अभंग सोडवलं पाहिजे असं काही ठरलंय का? म्हणजे आपलं काही ठरलेलं नाही बरं का रामसाहेब. म्हणजे मी ठरून आलेलो नाही आणि ठरवून सुद्धा आलेलो नाही. मराठी कळते ना. मी ठरून आलेलो नाही आणि ठरवून सुद्धा आलेलो नाही. मला हरिबाबा जशी बुद्धी देतील तसं अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न आहे. हे आमचे साधक मंडळी लहान लेकरं उभे आहेत. एकदा टाळे वाजव यांच्यासाठी. वा बघा. कुळी कन्या पुत्र होते जे 7वे धन्य माता पिता तयाच्या. ज्याची लेकर आहे त्याला मायबापाला धन्यवाद. बरं का या वयात आलं पाहिजे परमार्थात. संप्रदायामध्ये या संप्रदायामध्ये इथं कीर्तनात आलं पाहिजे. कोणत्या वयात? इकडे लक्ष द्या. या वयात परत आहे का? या वयात नाही कळलं का? अहो या वयात या वयात असं म्हणजे थोडे 5G रेंज लागते बघा. म्हणजे हे सगळी मंडळी आहेत गाणारे गोड. आता इथं काय आबांसाठी टाळी वाजव. आमचे रविदास आबा आदरणीय काय महाराजांचं नाव काय? प्रकाश महाराज नाईकवाडे. बघा इथं हे आमचे शंभू महाराज. वाह लाड महाराज आहे की नाही. म्हणजे इथं बघा गंधर्वासारखे गायक आहेत. ऐका ज्ञानोबरांनी वर्णन करावं. जेत गंधर्व गात गाणी रंबे ऐशिया नाचनी. 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय बोलतात स्वर्गामध्ये कोण आहे? गंधर्व आहेत. पण हे प्रकाश महाराज आणि रोहिदास महाराज हे गंधर्वच तुम्ही कीर्तनाळीत आणले म्हणून त्यांना धन्यवाद. बघा हे 2 गंधर्व आहेत. गंधर्वासारखे गाणारे आहेत. आमचे शंभू महाराज इंद्रासारखा वाजवणार आहे. ऐकणारे जनक राजासारखे आहेत. मग कीर्तनकार का येडपट आहे असं. मग तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदी शिवा करायची. माईक सिस्टीम मले तुम्हाला सुद्धा गोड आहे बरं का. 1 तास मला सहकार्य का. मी परवा पुण्यात कीर्तनाला गेलो. राम महाराज एवढं सिस्टीमोलाचं तोंड भरून कौतुक केलं. काय त्या बिचाऱ्याला वाटलं जाताना मला 5,000 देऊन गेला ती. ते तुम्ही नका घाबरलं बरं का. ते फक्त मला 1 तास सहकार्य करा. विठाला गोड वातावरण. अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर माझं आगमन आहे कीर्तनाळीमध्ये. याला जवळजवळ 10 वर्ष झाले असं आहे की नाही. 10 वर्षाचा काळ लोटला. खूप ग्रामस्थांचं प्रेम. अत्यंत जिव्हाळ्याचं गाव रोहिदास आबा. अत्यंत प्रेमाचं गाव जिव्हाळ्याचं गाव. पण अनेक मध्यंतरी योग आला होता. पण तुका म्हणे नाही चालत तातडी आणि प्राप्त काळ घडी आल्यावीन. लय परमार्थात तातडी जमत नाही. तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्यावीन. ती वेळ आज साधली बुवा. मला तुमचा पुनश्च झालेला दर्शनाचा लाभ. त्या संबंधाने सगळीच मंडळी भालदार चोपदार विनेकरी तर एवढं आहे माझ्याकडे कुणी बघणच मगापासून बघा. सगळं एक म्हातारी ओळून टाका आता की त्यांच्यावर. वा बघा. आणि गोड आमचे आलेल्याच खूप दिवसातून भेट झाली. आलेले गाडीतून उतरले म्हणले. एक जण आमचे भागवत साहेब म्हणले तुमच्या जवळजवळ कलला एकसारखेच आहे. आम्ही बंधूच आहे हो. आपण दोघं काय अहो कलर बंधू हो असं. असे गोड वातावरण आहे म्हणून तुम्हाला सगळ्या धन्यवाद. किती ऐश्वर्या सप्ताह केला बरं. या सप्ताहाचं वर्ष जर पाहिलं तर 91 म्हणजे महाराजाच्या जन्माच्या सुद्धा कितीतरी अगोदर. म्हणजे महाराजाचं वय सप्त्याचं वय बघितलं तर 91 वर्षाची परंपरा आहे. हरिबाबांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली ही तपोभूमी संतवन आणि यांच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेला देव दुर्लभ असणारा भगवत भक्त संमेलन आणि त्याच्यामध्ये असणारी 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा. 3रा दिवस आहे ना सेवा करण्याचा योग आहे. मग मी अभंग वेगळा होता पण महाराजांनी सांगितलं तो अभंग झाला आहे की नाही. त्यामुळं मग एक अभंग झाला असेल ना परत मग रिपीट वक्त्याने बोलू नये असं आहे का नाही. पण चला महाराजांनी मला सुचवलं अभंग जगद्गुरु तुकोबारायांचे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी सतत भगवत चिंतन करणाऱ्या भगवत भक्ताचा महिमा तुकोबाराय गातात. ऐका सतत नामचिंतन करणाऱ्या भगवत भक्ताचा महिमा महाराज इथं गात आहेत. ऐका तुकोबारायांच्या गाथ्याचा विचार केला आपण जर महाराजांचं वाङ्मय पाहिलं तुकोबारायांचा गाथा जर सिंहावलोकन केलं तर महाराजांच्या गाथ्यामध्ये तुकोबारांनी एकतर देवाचं आणि संतांचं सोडून दुसरं तिसरं कोणाचं सुद्धा वर्णन केलेलं
एक तर देवाचं वर्णन आहे किंवा संतांचं वर्णन आहे. इतरांचं वर्णन तुकोबरे आपल्या वाणीने करायला तयार नाही. तुकोबऱ्यांनी आपली वाणी पतिव्रता केली होती महाराज. आपली वाणी कशी केली? पतिव्रता केली. पतिव्रता वाणी तुकोबऱ्यांची. आपली वाणी पतिव्रता नाही, आमची वाणी व्यभिचारी आहे. बघा, तुकोबऱ्यांनी देवाचं संतांचं सोडून दुसऱ्याचं वर्णन केलंय का? आमची वाणी व्यभिचारी. आम्ही देवाचंही वर्णन करतो, संताचंही करतो, आणि ज्याने कीर्तन ठेवलं त्याचं जास्त करतो. म्हणजे आमची वाणी व्यभिचारी. तुकोबऱ्यांची आपली वाणी पतिव्रता केली होती. कोणाचंच तुकोबरे वर्णन करायला तयार नाही. महाराज म्हणले, माणसाची कीर्ती काय वर्णन करावी? कीर्ती मानवाची सांगू नये, कीर्ती मानवाची सांगू नये. कीर्ती मानवाची सांगू नये. कीर्ती मानवाची सांगू नये. वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची, वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची. वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची. वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची. कीर्ती मानवाची सांगू नये, कीर्ती मानवाची सांगू नये. कीर्ती मानवाची सांगू नये, कीर्ती मानवाची वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाचे आणि कीर्ती मानवाची. महाराज म्हणले, मानवाची कीर्ती तुकोबरायचं म्हणा. एकतर वर्णावी ती थोरी, परमात्म्याचं फक्त महाराजांनी वर्णन केलं बरं का. इतरांचं वर्णन तुकोबराय करायला तयार नाही. बघा, देवाचं वर्णन, देवापेक्षा काकणभर संत श्रेष्ठ आहेत. कसं पटवून देतो? महाराज शास्त्राने, वेदाने, पुराणाने देवाचं वर्णन केलं. कोणी कोणी? वेद, शास्त्र, पुराण सगळं वर्णन देवाचं करतात. ऐक नाही, चहो वेदी जाण साही शास्त्र आणि 18 पुराणे हरीस. कोणाला गातात? हरिसी गाती. 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण. हे कोणाचं वर्णन करायला लागलेत? बोलत चला, कोणाचं वर्णन आहे? हरिशी गाती, देवाचं वर्णन. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. मग संतांचं सुद्धा वर्णन या तिघांनी केलं बघा. वेदाने केलं, शास्त्राने केलं आणि पुराणांनी सुद्धा केलं. कोणाचं? जसं देवाचं वर्णन 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण करतात, तसं माझ्या संतांचं सुद्धा या तिघांनी मिळून वर्णन केलं. कोणी कोणी? बघा, वेद, शास्त्र आणि पुराण कोणाचं वर्णन करतात? संतांचं. तुकोबराय बोलतात, वैष्णवांची कीर्ती गायले पुराणे. वैष्णवांची कीर्ती गायले पुराणे. वैष्णवाची कीर्ती गायले पुराणे. वैष्णवाची कीर्ती गायले पुराणे. वैष्णवाची कीर्ती गायली पुराणे. वैष्णवाची कीर्ती गायली पुराणे. वैष्णवाची कीर्ती गायले पुराणे. वैष्णवाची कीर्ती गायले पुराणे. वैष्णवांचे कीर्ती गायले पुराणी. चहुवेद, मला लक्षात स्मरण होईना हो त्याचं. वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. विठ्ठल वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी. 18 जणी चहुवेदी असं वर्णन आहे. 4 वेद. आता वयाच्या मनाने होते बघा, असं काय करावं बघा. माझ्या डोक्यातलं निघून गेलं ना महाराज. मग ते पाठ आहे, मग रोजचं प्रमाण आहे ना. वैष्णवांचे कीर्ती गायले पुराणी. साही 18 जणी चहुवेदी असं.
ऐसे कोणी दावा ग्रंथाचे वाचक. आता पटलं विठ्ठल बघा. आता परत म्हणतो, वैष्णवांचे कीर्ते गायले पुराणे, साही 18 जणी चौवेदी. बघा लक्षात येतं का, साही 18 जणी चौवेदी. 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण कोणाला गातात? वैष्णवांची कीर्ती गायली पुराणे, पुराण गातात. जसं मी फरक सांगतोय, देवाचं वर्णन कोणी केलं? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. आणि संतांचं कोणी केलं? वैष्णवांची कीर्ती गायली पुराणे. वेदशास्त्रे देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही. बाई आई, ओ म्हणती ज्ञानाबाई आई. शिवपीठ जुनाट, शिवपीठ जुनाट, महाराजांनी प्रमाण दिलं, वेद शास्त्र देती ग्वाही आणि म्हणते ज्ञानाबाई आई. म्हणजे वेद शास्त्र पुराण कोणाचं वर्णन करतात? संतांचं. जसं देवाचं वर्णन आहे तसं संतांचं वर्णन आहे. पण ऐका, वेद शास्त्र पुराण संतांचं वर्णन करायला गेले महाराज. मग संतांचा जो महिमा आहे हा अलौकिक असा महिमा आहे. बघा महाराज म्हणतात, आपल्याकडे धारणा आहे बघा, खाली बघा पाताळ लोक, वर मृत्यूलोक, सत्यलोक, स्वर्गलोक आणि वैकुंठ लोकाच्या वर एक लोक आहे महाराज. बघा आपल्याकडे धारणा काय, माणूस मेला म्हणजे कुठं गेला? आपण काय म्हणतो, मेला म्हणजे कुठं गेला? वर गेला. वर गेला म्हणजे कुठं गेला? वैकुंठाला. काय ते कुठं का जायना, ते कुठं का जाय? लोक म्हणतात कुठं गेला? वैकुंठाला गेला. बघा वैकुंठ लोक आणि त्या लोकाच्या वर एक लोक आहे तिथं. बघा संतांच्या कीर्तीचा आज तिथं ध्वज फडकतोय महाराज. तिन्ही लोकाच्या वर उभारेला ध्वज, तिही लोकावरे आणि ऐसे चराचरी कीर्ती ज्यांची. तो कीर्तीचा ध्वज आजही फडकतोय महाराज. तिन्ही लोकाच्या वर उभारीला ध्वज, तिन्ही लोकावरी. अशी संतांची कीर्ती आहे महाराज. आपली कीर्ती नाही, आपली जाहिरात असते महाराज. आपली काय? आपली जाहिरात आहे, आपली कीर्ती नाही. आपल्याला देशाची, कालाची, वस्तूची तिघाची मर्यादा आली, देशाची, कालाची आणि वस्तूची. पण संतांच्या वर्णनाला महाराज, संतांचा महिमा अनिर्वचनीय. अनिर्वचनीय, निर्वचन नाही, अनिर्वचनीय. त्यांचा महिमा शब्दात सांगता येत नाही. बघा महिमा या शब्दाचा अर्थ असा आहे, महिमा म्हणजे मोठेपणा. महिमा या शब्दाचा अर्थ काय? मोठेपणा आहे महिमा या शब्दाचा अर्थ. संतांची कीर्ती महाराज आजरामर आहे महाराज. ऐक ना, किती आजरामर आहे. तुकोबराय बोलतात, मी मगाशीच प्रमाण दिलं, वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी. शास्त्र किंवा निळोबरायांचं प्रमाण, उभय लोके उत्तम कीर्ती आणि देव चित्ती राहिल्या. ऐक नाही, त्याच्या चित्तामध्ये देव आहे, त्याची कीर्ती राहत असते महाराज. आपली कीर्ती आहे का अपकीर्ती हो? बघा कीर्ती वेगळी आणि अपकीर्ती वेगळी. बऱ्याच लोकांची माग अपकीर्ती राहत असते, कीर्ती नाही राहत. बघा आमच्या गावा शेजारी गाव आहे, त्या गावात म्हातारं राहत होतं. पण म्हातारं अख्ख्या गावाला छेडलं, आयुष्यभर त्रास. आणि म्हातारा अशा ठेवणीतल्या शेवया द्यायचं. ठेवणीतल्या कळतात का? ठेवणीच्या म्हणजे चा, ची, चे, चा, षष्टीचा प्रत्यय, ज्याला व्याकरण कळलं अशा ठेवणीतल्या मोठ्या मोठ्या शिव्या द्यायचं. चा, ची, चे, चा, ज्याला षष्टीचा प्रत्यय व्याकरण कळलं त्याला कळलं. असं आयुष्यभर गावाला त्रास. म्हातारा मरायची वेळ आली, पोरांना बोलवलं, म्हणले लेकरा हो, आयुष्यभर गावाला त्रास दिला आणि मी मरणार आहे, पण मी मेल्यावर गावाने मला चांगलं म्हणावं असं काहीतरी करा. किती आयुष्यभर गावाला तर याची काही इच्छा आहे? गावाने काय मला म्हणावं? चांगलं म्हणावं. म्हातारं मेल्यापासून अंत्यविधीपासून 13व्यापर्यंत श्रीमद भागवत कथाच ठेवली गावात. 2 टाइम लोकांना जेवणावळी. आता कसं कीर्तन झाल्यावर जेवण आहे, 2 टाइम लोक दाबून जेवायचे आणि जेवता जेवता म्हणायचे, बाप नालायक होता पण पोरं चांगली निवडली. काय म्हणायचे? बाप कसा होता? बाप कसा होता? नालायक होता, पण पोरं कसली निवडली? चांगली निवडली. पोरं म्हणलेला का गावाला जेवाय घालून आपल्या बापाला गाव काय म्हणतंय?
आणि बापाची इच्छा होती मेल्यावर मला गावाने चांगलं म्हणावं. बाप अरे पोरं गाव नालायकच म्हणते आपलं खाऊन. मग पोरांनी बदल केला दुसऱ्या दिवशी. असं की आपली कमान कशी टाकली, माणसं जेवण करून बाहेर निघाले की गेटमध्ये बसायचे वेळूच्या काठ्या घेऊन. वेळू कळतो का, बांबू. इकडून माणसं जेवणावळी चालू, जेवणावळी उरकली आणि इकडं बाहेर निघाली की नुसत्या लावणे हाणायचे. माणसं म्हणायचे बाप नालायक होता, शिव्या देऊन राहत होता, हानीत नव्हता. दृष्टांत संपला. अरे कीर्ती राहत असते हो, कीर्ती कोणाची राहत असते, पण वैष्णवांची कीर्ती महाराज 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण वर्णन करतात. आपली जाहिरात असते संतांची कीर्ती. देशाची कालाची वस्तूची मर्यादा त्यांच्या महिम्याला नाही. महिमा या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगून गेलो, मोठेपणा. महिमा म्हणजे काय, मोठेपणा. बघा पण शब्दांनी वर्णन करता येत नाही. अनिर्वचनीय महिमा आहे संतांचा. बघा अनिर्वचनीय आहे, निर्वचन आहे, अनिर्वचनीय. बघा शब्द असा आहे महाराज, विषयाला संकोचित करत असतो. शब्द काय करतो, विषयाला संकोच करतो, संकोचित करतो, म्हणजे पार कमी करतो. शब्द ज्याच्याकडे शब्दांनी वर्णन करायला गेलं, विषयाला संकोचित करणं कोणाचं काम आहे, शब्दाचं काम आहे. उदाहरणार्थ तुमच्या कीर्तनामध्ये एक माणूस 75 वर्ष जगला. किती वर्ष, 75. अमृत महोत्सवी वर्ष त्याचं झालं महाराज. मोठा अभिष्ट चिंतनाचा सोहळा केला, 75 वर्ष जगला. म्हणून त्याचा 75, बघा त्याने त्याचं जीवनचरित्र लिहायला घेतलं. कुणी 75 ज्यांनी गाठली त्यांनी त्याचं जीवनचरित्र लिहिलं. त्यांनी जीवनपट उतरवला महाराज. किती पानात, फक्त 75 पानात. किती पानात, 75. म्हणजे विषय शब्द, बघा शब्द काय करतो, विषयाला संकोचित करतो. किती वर्ष जगला, 75. एका वर्षात 365 गुणिले 75 जेवढं होतात तेवढं. मग एवढा वर्ष जगला, पण त्याने त्याचं जीवनपट किती शब्दात लिहिलं, किती पानात, 75 पानात. म्हणजे शब्द विषयाला संकोचित करण्याचं काम करतात, विषयाला खाली आणतात, कमी करतात, संकोच करतात. शब्दाचे काम आहे. पण मला सांगा, शब्दाने संतांचा महिमा जर वर्णन करायला गेलो तर तुकाराम महाराज म्हणतात तो महिमा वर्णन करता येत नाही. शब्दाने संतांचा महिमा वर्णन करताच येत नाही. तो अवर्णनीय असा महिमा आहे, अनिर्वचनीय आहे. शब्दाने काय त्यांचं महिमा वर्णन करावा. ऐक नाही, तुकोबराय सुद्धा बोलतात, शाब्दिकाचे काम नाही येथे शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम नाही येते, नाही येते. संतांचा महिमा, संतांचा महिमा तो बहुदुर्ग, संतांचा महिमा तो बहुदुर्ग, संतांचा महिमा तो संतांचा महिमा तो बहुदुर्ग. शाब्दिकाचे काम नाही येथे, नाही शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम नाही येते. वा वा वा, शाब्दिकाचे काम नाही येते, नाही येथे, नाही येथे. मला असं वाटतं माझं थांबवावं आणि त्यांचं ऐकावं. आहे का नाही, काय देवाने दिलं एकेकाला महाराज, दे नाही महाराज. असे कीर्तनाला साथ पाहिजे महाराज. मी भिगवणला कीर्तनाला गेलो इंदापूरच्या अलीकडे, आणि गाणारे विशारद होते, आबा संगीत विशारद, वाजवणारे विशारद, पण एक सुद्धा प्रमाण दिलं नाही 2 तासात. मी त्यांना म्हणलं आभार म्हणलं, भाग्य आहे माझं, मला विशारद मंडळ आज कीर्तनाला लाभले. पण खेदाची बाब एवढीच आहे, एवढा खेद व्यक्त करतो मी की एक सुद्धा प्रमाण दिलं नाही. त्या बोनी प्रमाण चालू केलं, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, दिलं ठोकून काय बी. मी म्हणलं खेदाची बाब आहे, तो म्हणला नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. काय अशी अशी तरबेज मंडळी आहेत महाराज. समर्पक प्रमाणाची संगती कशी बघा. बघा मी अभंग लक्षपूर्वक आहे का, मी विषयांतर केलेलं नाही. देवाचा महिमा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हरिसी गाती, चहुवेदी जाण साही शास्त्र कारण. संतांचा महिमा वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी, साही 18 जणी चहुवेदी. ऐक नाही, तसं संतांचा महिमा, देशाची मर्यादा आपल्याला आहे, कालाची मर्यादा आहे आणि वस्तूची मर्यादा आहे. पण संतांच्या महिम्याला ही एकही मर्यादा नाही. संतांचा महिमा तुकोबराय म्हणले तो बहु दुर्ग, आणि शाब्दिकाचे काम नाही येथे. भक्ताचा महिमा
भक्त ची बघा भक्त नाही भक्त ची जाणती चकार लावला तुकोबराने भक्ताचा महिमा भक्त नाही भक्त ची जाणती दुर्लभ त्या गती आणि काशी अनेकांना ती गती दुर्लभ तुकोबराय म्हणली भक्ताचा महिमा भक्तची जाणती तसं संतांचा महिमा तुका मनी अंगी व्हावी ती आपण आणि तरीच महिमान येईल कळू तर महिमान कळत महाराज मग शाब्दिकाचं काम काय काम आहे महाराज शाब्दिक कोणाला म्हणतात शब्द जेवढं ज्याच्याकडे शब्द पांडित्य तेवढंच ते वर्णन करतो त्याच्या पुढे त्याला बोलता येत नाही ऐक नाही मला सांगा वर्णन करायला दोन गोष्टी लागतात महाराज वर्णन करायला वाणी लागते आणि दुसरी गोष्ट वर्णन करायला ज्ञान लागतं काय लागतं एक तर वाणी लागते नाहीतर दुसरं ज्ञान लागतं मुक्याला ज्ञान आहे पण वाणी एक मुक्याला ज्ञान आहे पण वाणी नाही काहींना ज्ञान वाणी पण ज्ञान नाही बहुतांश महाराज लोक वाणी पण काय नाही ज्ञान नाही मुक्याला ज्ञान आहे पण वाणी नाही बरं का मग दोन गोष्टी लागतात एक वाणी लागते आणि एक ज्ञान लागतं 7 ते 9 ची वेळ मला तुम्ही नेमून दिली 9 वाजता माझी वेळ संपेल का ज्ञान संपेल हो बघा काय संपेल एक तर ज्ञान संपेल ना तर वेळ संपेल काहीतरी संपेल बरं वेळ संपल 7 ते 9 वेळ संपल आणि शिल्लक काही राहील महिमा राहील लक्षात येतं का तसं तुकोबराय म्हणले वर्णन करायला गेलो तर एकतर आमचा खऱ्या अर्थाने बोलणं संपेल पण संतांचा महिमा संपणार नाही ऐक नाही तुकोबराय बोलतात ऐसा संताचा महिमा 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 झाले बोलायाचे सेवा ऐसा संताचा महिमा झाले बोलायाचे सेवा झाले बोलायाचे झाले झाली बोलायाची सीमा ऐसा संताचा महिमा 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 तुकाराम महाराज म्हणले बघा ऐसा संतांचा महिमा मला महिमा सांगायचा बरं का झाली बोलायाची बोलण्याची सीमा हद्द आता काय वानू आता न पुरे ही वाणी आणि मस्तक चरणी ठेवी तसे महाराज म्हणले काय त्यांचा महिमा वर्णन करावा काय महिमा त्यांचा वर्णो वारंवार आणि हरे भक्त थोर भूमंडळी त्यांचा महिमा काय वर्णन करावं शाब्दिकाचे काम बरं का लेकरा हो शाब्दिक कोणाला म्हणतात बघा जुने कीर्तनकार सांगायचे बघा एकाने पोपट आणला पोपट काय आणला पोपट आणला कुठं आणला बाजारात आणला पिंजऱ्यासकट विक्रीला आणला पोपटाला एवढंच शिकवलं होतं महाराज यात काय संशय काय शिकवलं होतं मला सहकार्य करा काय शिकवलं होतं यात काय संशय पोपट बाजारात विक्रीला आणला गिरायक लागले घरकडे विचारलं पोपट विकायचं का पोपट म्हणायचा यात काय संशय मग केवढ्याला द्यायचा 10,000 एवढ्या महागाचा पोपट आहे पोपट म्हणायचा यात काय संशय अहो कुठले प्रश्न कोणी कसला प्रश्न विचारलेला प्रश्नाचं अचूक उत्तर देतो म्हणून त्याची किंमत 10,000 याने 10,000 दिले पोपट पिंजऱ्यासकट खरेदी केला पेपरला ॲडव्हर्टाईज दिली आमच्याकडे हुशार पोपट कोणी कसली प्रश्न विचार अचूक उत्तर देतो मग प्रश्नकर्त्यांची गर्दी अविवाहित लग्न होईल का पोपट मनाचा यात काय संशय तुम्ही बोलत चला अविवाहित लग्न होईल का यात काय संशय सुशिक्षित बेकार नोकरी मिळेल का पोपट मनाचा यात काय संशय बर निर्धन लॉटरी लागेल का पोपट मनाचा यात काय संशय
एक माणूस म्हणला प्रश्न अनेक उत्तर एक, यात काय संशय? म्हणजे या पोपटाला दुसरं बोलता येत नसावं. पोपट म्हणाचा यात काय, यात काय संशय? म्हणजे पहिल्या मालकाने 10,000ला ज्याने दिला त्या मालकाने तुम्हाला 10,000 देऊन फसवलं, गंडवलं वाटतं. पोपट म्हणाचा यात काय? म्हणजे तुमच्या पोपटासारखा मूर्ख पोपट जगात कुठलाच नसेल. पोपट म्हणाचा यात काय संशय? दृष्टांत संपला. याला म्हणावं शाब्दिक तुकोबर आहे. म्हणले शाब्दिकाने काय वर्णन करावं महाराज? मी बघा इथं बोलतोय संतांचा महिमा अलौकिक आहे, संतांचा महिमा अवर्णनीय आहे, अनिर्वचनीय असा आहे. मला सांगा मग तरी तुकोबऱ्या आजच्या अभंगामध्ये देहासंबंधाने त्यांचा महिमा प्रतिपादन करतायत. महाराज या मृत्यूलोकाचा विचार केला तर संतांचा देह आणि आमचा देह एकसारखाच आहे. इंद्रियजन्य शरीर, संतांना सुद्धा इंद्रियजन्य देह आहे. त्यांना 2 हात 2 पाय वाणी का सगळं काही एकसारखंच अवयव आहे. संतांचा आणि सामान्याचा देह जर एकसारखा आहे तर संतांचा देह पवित्र कसा? हा महिमा सांगायचा आहे मला. ऐका, संतांचा देह पवित्र आहे आणि आपलं शरीर अपवित्र आहे. मग मला सांगा या 2 बाजू मला मांडायच्या आहेत. एक तर संतांचा देह पवित्र म्हणतात तुकोबर आहे, कारण की अभंगाची सुरुवातच आहे पवित्र तो देह, ऐका नाही. मग मला सांगा हे जरी अपवित्र आहे महाराज, हे शरीर अपवित्र जरी असेल पण या देहाला पावित्र्य आणता येतं. कशाच्या बळावर? ज्ञानोबराय वर्णन करतात जो, ऐका महाराज वर्णन करतात पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय. हो देह त्याचा पवित्रची होय, देह त्याचा पवित्रची होय. हरी पाठ कीर्ती मुख्य तरी गाय, हरी पाठ कीर्ती मुख्य तरी गाय. हरी पाठ कीर्ती मुखे देही गाय, हरी पाठ कीर्ती मुखे देही गाय. पवित्रची होय देह त्याचा हरी मुखे हरी मुखे मेरा, हरी मुखे मेरा, हरी मुखे मेरा, मुखे मेरा, मुखे मेरा. उलटा हरिपाठ म्हणणं लय अवघड आहे. पुढे कुणी म्हणून महाराज, पण उत्तरार्ध म्हणलं की पूर्वार्ध आठवला पाहिजे म्हणून. बघा एकतर ज्ञानोबर आहे म्हणले बघा पवित्रची होय देह त्याचा, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, मुखे जरी गाय हरिपाठ कीर्ती पवित्रची होय देह त्याचा. महिमा तुकोबराय करतात. ऐका मला सांगा हे शरीर म्हणजे अपवित्र आहे, हे शरीर म्हणजे गंजलेलं लोखंड आहे. कसलं लोखंड आहे? गंजलेलं लोखंड आहे. ज्ञानोबराय म्हणतात बघा भंगार वेगळं आणि भांगार वेगळं. काय बोललो मी? शब्द जवळचे झाले अर्थ भिन्न आहे. भंगार वेगळं आणि भांगार वेगळं. भांगार या शब्दाचा अर्थ ज्ञानोबरायांनी काय दिला? भंगार या शब्दाचा अर्थ काय? भांगार या शब्दाचा अर्थ काय माय बाप? उत्तर द्या आणि 1 रुपया मिळवा. भांगार या शब्दाचा अर्थ आहे सोनं. भांगार या शब्दाचा अर्थ काय? सुवर्णवाचक शब्द वापरला ज्ञानोबरांनी. ज्ञानोबरांना 56 भाषेचा केला असे गौरव. कन्नड भाषेतला शब्द आहे भांगार. भांगार वेगळं आणि भांगार वेगळं. भंगार आहे आणि भांगार म्हणजे सोनं आहे. हे बऱ्याच भांगाराला कळत नाही. म्हणजे भांगाराला सोनं म्हणतात, हे बऱ्याच भांगाराला कळत नाही. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी गोड वर्णन केले बघा. ज्ञानोबराय बोलतात का बीजची झाली तरू अथवा भांगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू तेही जोग. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का बीजची झाली तरू अथवा भांगारची अलंकारू. आणि ते गंजलेलं लोखंड असतं, गंजलेलं ते मातीत पडलेलं कुजलेलं त्याला गंज आलेला असतो, त्याला पण गंजलेलं लोखंड म्हणतो. पण त्या गंजलेल्या लोखंडाला परिसाचा स्पर्श जर झाला तर त्याचं काय होतं? सोनं होतं महाराज. ऐकणे आपोल्या महिमाने आणि धातो परेसे केले सोने. मग मला सांगा ते लोखंड गंजलेलं आहे, ऐकणे ते कसलं आहे? गंजलेलं आहे. मग परिसाने हा विचार केला का हो ते मातीत पडलंय, ते गंजलंय, मी त्याला कसं शिवू, असा परिसाने भेद केलाय का ते लोखंडाच्या बाबतीत? बघा परीस आहे तो परीस म्हणत ना हे लोखंड गंजलेलं आहे, हे मातीत पडलेलं आहे,
हासा परिसाने त्याच्या बाबतीत भेद केला नाही. तसं शरीर म्हणजे गंजलेलं लोखंड आहे महाराज. हे शरीर म्हणजे अपवित्र आहे. पण ऐका, संतांनी किंवा मला सांगा परमात्म्याने कधी संतांनी या देहाचा विचार जरी गंजलेला असेल पण परीस त्याला शिवण्यासाठी कधी भेद करत नाही. गंजलेलं आहे ही मी याला कसं शिवू असं तुकोबऱ्या म्हणतात. परीसाने भेद केलाय का हो? कोणाच्या बाबतीत? त्या लोखंडाच्या बाबतीत. तुकोबऱ्यांचे शब्द आहेत बघा. महाराज वर्णन करतात, नेनो शिव कैसे लोखंडासे, नेनो शिव कैसे लोखंडाचे नेनो शेव कैसे लोखंडाचे बाबा, नेनो शेव कैसे लोखंडाचे थोरी व सांडिली, थोरे व सांडिली आपुली परिसे, थोरी वसांडले थोरे वसांडले आपुल्या परिचय, नेनो शिव कैसे लोखंडा, नेनो जीव कैसे लोखंडा, नेनो शिव कैसे लोखंडा, नेनो जीव कैसे लोखंडा, काय वानो आता, काय वानो आता न पुरे वाय, काय वानो आता काय वानो आता पुरे ही वाणी काय वानो आता, काय वानो आता पुरे वाणी, काय वानो आता, काय वानो आता पुरे वाणी, पुरे ही वाणी थोरे व सांडेले आपुली परिसे. थोरीव म्हणजे मोठेपणा त्याने मागे टाकला. थोरी व सांडेले आपुली परिसे, नेनो शिव कैसे लोखंडाशी, या लोखंडाला मी कसं शिव असा परिसाने भेद केला नाही. तसं हे शरीर अपवित्र आहे. कितीतरी प्रमाण अपवित्रेच्या संदर्भात आहे. शरीर दुःखाचे कोठार, हा शरीर देह नाशिवंत मळमूत्राचा बाबा वरी चर्म घातले रव रव दुर्गंधी रे अमंगळ ते हरिहरा हरिहरा दाई गोविंदा परिये मदालसा परिये मदालसा मदालसा आणि आई आपल्या बाळाला उपदेश करताना गोड वर्णन करते ती मदालसा. आणि मदालसा सांगते, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, हा देह नश्वर आहे मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकांचा सांदा, रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा. किंवा तुकोबऱ्यांच्या भाषेत, नाही अपवित्र शरीरा आईसे, आईसे शरीरा आईसे अपवित्र कुठलीच गोष्ट नाहीत मृत्यू लोकात. अपवित्र देह आहे. देह कसा आहे? नाही अपवित्र शरीरा आईसे, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. आणि तेच तुकाराम महाराज म्हणले, शरीर उत्तम चांगली, शरीर सुखाची घोसुली. मला सांगा मग अर्थ लावायचा कसा सांगा बरं. इकडं म्हणतात शरीर दुःखाचं कोठार आहे, रोगाचं भांडार आहे, दुर्गंधीची थार आहे आणि अपवित्र आहे. आणि इकडे लगेच तुकाराम महाराज त्याच अभंगाच्या ध्रुवपदात म्हणते, शरीर उत्तम चांगले. म्हणजे संगती लावायची कशी रोहिदास बाबा. म्हणजे विचार करून करून महाराजाला या टेक यायला लागले. म्हणजे अर्थच लागे ना. इकडं म्हणतात शरीर दुःखाचं कोठार आहे. बरं ऐका, नुसतं शरीर इतकं अपवित्र आहे. किती अपवित्र आहे सांगू का. या देहाचा विचार केला तरी देहाने ज्यांनी ज्यांनी संग केला त्या गोष्टीला सुद्धा ते अपवित्र करते महाराज. तुमच्याकडे काजू बदाम तुम्ही खाता की नाही?
खात चाला, चांगलं खात चाला, काजू बदाम ऐक नाही. माणसाने आहार कसा पाहिजे, युक्त आहार विहार चांगलं खाल्लं पाहिजे महाराज. तंदुरुस्त राहिलं पाहिजे, खाणं दर्जेदार पाहिजे महाराज. चांगलं खात जा महाराज, चांगलं खात जा. एक माणूस आजारी पडला आणि दवाखान्यात गेला आणि डॉक्टरने त्याला नाडी वगैरे तपासली, सगळं ट्रीटमेंट घेतले. म्हणले तुम्ही कसं काय, अहो चांगलं जी खात जा, बाहेरचं खात जाऊ नका, चांगलं आहार चांगला राहू द्या, बाहेरचं खात जाऊ नका. बायको म्हणले मी यांना ती रोज सांगते बाहेरचं खाऊ नका, हे असे बाहेरचे खातेत आणि आजारी पडतेत आणि मग डॉक्टरकडे यावं लागतं. मी यांना सांगितलं बाहेरचं खात जाऊ नका, बाहेरचं खात जाऊ नका, पण हे खातात, आजारी पडतात आणि सगळे पैसे असे डॉक्टरच्या मड्यावर घालावं लागतात. काय लक्षात मग चांगलं खाल्लं पाहिजे महाराज. माणसाने काय खाल्लं पाहिजे, युक्त आहार घेतलं पाहिजे. काजू बदाम खाता ना तुम्ही, बरं कसे किलो आहेत काजू, काजूचा भाव काय, काजूचा भाव मोकळ्या मनाने सांगा, 500-600 काय असेल ते असतील. बरं काजू तोलून मापून देतात, तोलाने आणि मोलाने. एक सुद्धा काजू ज्या दुकानदार पडू देत नाही, का नाही. बरं ते काजू कुठं असतात, काचेच्या बरणीमध्ये तोलून मापून तो दुकानदार काजू देतो. संध्याकाळी 5 वाजता तुम्ही काजू बदाम खाल्ले आणि देहाचा संग केला, कोणी, काजूनी आणि बदामाने. या देहाचा काय केला, संग केला. बघा तोलाने मोलाने आणलेले काजू बदाम संध्याकाळी 6 वाजता यात गेले, पोटात गेले. बाहेर पडताना कोणत्या मोलाने बाहेर पडले, ते काजू बदाम बाहेर येताना काय मोलाने आले, काय मोल झालं त्या काजू बदामाचं बोला. म्हणजे एवढं 500-600 रुपये किलोचे काजू या देहाने खाल्ली, अपवित्र शरीराने खाल्ली, पण बाहेर पडताना त्या मिष्टांना सुद्धा तुकोबाराय म्हणले विष्टा करतं, एवढं हे अपवित्र आहे. तुकोबारायांचं प्रमाण आहे, भाषा माझी नाही, शब्द तुकोबारायांचे. महाराज वर्णन करतात, गुदद्वारा वाटे मिष्टान्नाचा नरक लोटे, मिष्टान्नाचा नरक लोटे, मिष्टान्नाचा नरक लोटे. गुदद्वारा वाटे मिष्टान्नाचा नरक लोटे, म्हणले मिष्टान्नाचा नरक लोटे. भाषा कोणाची, तुकाराम महाराज. काजू बदाम काय भावाने खाले, पण बाहेर पडताना तुकोबाराय म्हणले गुदद्वारा वाटे मिष्टान्नाचा नरक लोटे. म्हणजे मिष्टान्नाशी सुद्धा विष्टा करतं हे शरीर, एवढं अपवित्र आहे महाराज, एवढं काय अपवित्र आहे. बरं मला सांगा, नव्याने जरी संग केला तरी याला नव्याला सुद्धा जुनं करतं. हे नव्याला काय करतंय, जुनं करतंय. तुमच्याकडे पोशाख आणला, असं गृहीत धरा, पोशाख मोडला, तुम्ही मोडलंच म्हणतात ना, पोशाख मोडत असतो लग्नात, आहेर आलेला पोशाख मोडला आणि त्याने 2-3 तास तो पोशाख सदरा घातला आणि त्याला थोडा ढिला झाला. काय झाला, थोडा ढिला झाला, फिटिंगमध्ये आला नाही. मग त्याने सांगितलं शर्ट कुठून आणले, अमक्या दुकानात. हिने हे बिल, हे पावती आणि हे सगळं. मग त्याने घडी, व्यवस्थित घडी घातली, बॉक्समध्ये ठेवला, बरोबर त्याने बॉक्स कॅरी बॅगमध्ये भरला आणि त्या दुकानदाराने कार्यक्रम झाल्यावर 2 दिवसाने आला. म्हणले आमच्या दुकानातून नेलेल्या 2 दिवसापूर्वी. म्हणले काय झालं, म्हणले मला थोडा ढिला झालाय. काय झालाय, ढिला झालाय. मग तुमचं काय म्हणणं आहे, म्हणले बदलून मिळणार नाही. म्हणले घडी चुकली का, म्हणले घडीवर घडी आहे. डाग पडलाय का, म्हणले डाग बी पडला नाही. आणि म्हणले बदलून द्यायला काय हरकत आहे. म्हणले 3 तास तुम्ही या नवीन म्हणजे तुमच्या देहाने या कपड्याने 3 तासाचा संग केलाय. किती तासाचा, 3 तासाचा संग केला तरी याला हा कपडा दुकानदार म्हणले आम्ही वापस करू शकत नाही, आम्ही माघारी घेऊ शकत नाही. का, हे जुनं झालं. हे कसं झालं, जुनं झालं. म्हणजे नव्याला सुद्धा जुनं करतं, एवढं अपवित्र आहे. 3 तासात कपडा कसा झाला, जुना झाला. एवढं पवित्र देह आहे तुकोबाराय म्हणतात. बरं बघा, आम्ही 6-6 महिने आधी कार्यक्रमाचं नियोजन करतो. बघा आम्ही या जगात आलो, तुकोबाराय म्हणले जन्माला आलो तेव्हा सुद्धा आम्हाला विटाळ आहे, जन्माला आलो तेव्हा आम्हाला विटाळ आहे. आणि हे जग सोडून आम्ही गेलो तेव्हा सुद्धा आम्हाला काय, तेव्हा सुद्धा आम्हाला विटाळ आहे. ऐक नाही, आपण म्हणतो आमच्या घरात कार्य करायचं नाही 10 दिवस, सुद्धा काय आम्हाला 13 दिवस. म्हणजे जन्माला आलो तेव्हा विटाळ आणि या जग सोडून गेलो तेव्हा सुद्धा विटाळ. लक्षात येते का. म्हणजे मला सांगा, 6-6 महिने नियोजन करून सुद्धा कार्यक्रम रद्द करावे लागतात का, विटाळ. तसं तुकोबाराय म्हणले शरीर कसं आहे, नाटामध्ये तुकोबाराय बोलतात, शरीर विटाळाचे आळे, शरीर विटाळाचे आळे, शरीर विटाळाचे आळे, शरीर विटाळाचे आळे. माया मोह पाश जाळे, माया मोह पाश जाळे, माया मोह पाश
या नाटामध्ये याच नाटातलं हे चरण आहे बरं का. शरीर दुःखाचे कोठार त्यातलं तुकोबर आहे म्हणता. शरीर विटाळाची आळी माया मोह पाश जाळे पतन शरीराच्या मुळी आणि शरीर काळी व्यापिली. एवढं शरीर जर अपवित्र आहे तुकोबर आहे आणि तुम्ही म्हणताय की संतांचा देह पवित्र आहे, हे कसं शक्य आहे? ऐका, सामान्याचा देह तसा संतांचा देह आहे, इंद्रियजन्य देह संतांचा आहे तसा आमचा आहे. देह संबंधीने होणारा व्यवहार सुद्धा सारखाच आहे. चालणं बोलणं उठणं बसणं संतांचं क्रिया तशा सामान्याच्या क्रिया. मग आमचा देह अपवित्र आणि संतांचा देह पवित्र हे कारण काय? तुकोबराय म्हणतात, जरी हा देह अपवित्र असेल, जरी हे शरीर अपवित्र असेल, पण संतांच्या बाबतीत हा नियम लागू नाही. का? त्यांचा देह पवित्रच आहे. कशावरून? ज्ञानोबरांच्या प्रमाणावरून. पवित्रची होय देह त्याचा. त्यांनी काय केलं? सतत भगवत चिंतन केलं, सतत नामस्मरण केलं आणि नामचिंतनाच्या बळावर या देहाला पावित्र्य आणलं. या देह कसा केला? त्यांनी पवित्र केला. एवढंच नाही तर त्यांची वाणी पुण्यवान झाली. पण तुकोबर आहे, हे घडलं कोणत्या साधनेवर? अशी काय त्या भगवत भक्तांनी साधना केली याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात देतात. अच्युत सर्व काल अच्युत सरीव काळ जोवदे अच्युत सर्व काळ जोवदे अच्युत. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. 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 सरीव काळ जोवदे अच्युत सर्व काळ. जोवदे अच्युत सर्व काळ. जोवदे अच्युत आपण अभंगात प्रवेश केलाय बरं का. आता 5 चरण आहेत. अभंगात प्रवेश केला, जवळजवळ आता 8:30 वाजून गेलेले आहे का नाही. घड्याळाचा काटा पुढं सरकतोय. 9 वाजता बरोबर जेवणासाठी आहे का नाही. कीर्तनकारांनी सगळं सांभाळ, पण वेळ सांभाळली पाहिजे आहे का नाही. 9च्या पुढं जायचंच नाही महाराज. 9च्या नंतर काय आहे? भोजन आहे की नाही, अन्नदान आहे आणि सगळं परवडलं महाराज. पण खाणाऱ्याचा तळतळाट चांगला नसतो. वेळेच्या पुढं जायचंच नाही बाबा. शिजल्यावरी जाळ महाराजांचे शब्द आहे. वाया जायाचे ते मूळ. शिजल्यावर जाळ घालण्यात तुकोबर आहे म्हणतो, काय मजा नसते. मी चटकन अभंगात आलो. बरंच महाराजाला सवय असते, वेळ झाली म्हणजे मग पार 9 वाजता अभंगावर यायचं. 9 ते 11 कीर्तन असल्यावर 11 अभंगावर यायचं आणि मग म्हणायचं बोलण्यासारखं पुष्कळ होतं, पण आपली वेळ संपली. तो केलंच काय 2 तास. इकडं म्हणायचं बोलण्यासारखं पुष्कळ होतं आहे का नाही, पण वेळ संपली. मग आपली मी वेळेत तुम्हाला अभंगात आणले. तुकोबर आहे, मला मी भेद सांगतोय. सामान्याचं जर शरीर अपवित्र आहे आणि संतांना देह जर इंद्रिय बघा, संतांचा देह आणि सामान्याचा देह इंद्रिय त्यांचे बघा, देह संबंधाने विचार केला तर इंद्रियजन्य देह त्यांचा आहे आणि आमचं आहे. पण त्यांनी या देहाला पवित्रता आणली. एकमेव कारण फक्त नामचिंतनाच्या बळावर. देह अपवित्रच आहे, पण नामस्मरणाच्या बळावर काय केलं?
देहाला पावित्र्य आणलं. बर नामचिंतनाचा आणि देहाचा पावित्र्याचा कार्यकारण भाव संबंध काय तुको? बरं नाम हे कसं आहे? नाम हे कसं आहे? देवाचं नाम पवित्र आहे. ऐका ना, ज्ञानोबराय बोलतात बघा, नाम कसं आहे? पवित्र आहे. कशावरून? महाराज बोलतात नाम बरवया बरवंट, नाम पवित्र आणि चोखट, नाम स्मरे निळकंठ आणि निज सुखी निवाला. म्हणून ज्ञानोबराय म्हणले नाम बरवया बरवंट, नाम पवित्र. शब्द कसा आहे? नाम कसं आहे? पवित्र. नाम बरवया बरवंट, नाम पवित्र आणि चोखट. मग नाम पवित्र आहे आणि ते नाम भगवत भक्त घेतात, मग देह पवित्र झालंच ना महाराज. जर नाम पवित्र आहे, नाम बरवया बरवंट, नाम पवित्र आणि चोखट म्हटलंय, तर देह पवित्र का होणार नाही? म्हणजे नामचिंतनाच्या बळावर देहाला पावित्र्य आणलं, देह पवित्रच आहे. पण नामस्मरणाच्या बळावर देहाला काय आलं? पावित्र्य आलं बघा. म्हणून शब्द आहे पवित्र तो देह, देह पवित्र झाला. आणि वाणीच्या बाबतीत जर विचार केला तर वाणी पुण्यवंत. संतांची वाणी कशी हो? संतांची वाणी पुण्यवान आहे, पुण्यवंत वाणी आहे का नाही? ऐक नाही, संतांची वाणी पुण्यवान आहे. आपली वाणी पुण्यवान आहे का हो? होय, आपली वाणी पुण्यवान आहे? आपली वाणी पुण्यवान नाही. आपली वाणी कशी? पापी आहे महाराज. संतांची वाणीचा विचार केला तर मधुरा वाणी उठी. आणि तुका म्हणे वाव पोटी किंवा तैसे साचा निमवाळ, मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची, मुखी अमृताची वाणी आणि देह देवाचे कारणी. आपली वाणी अपवित्र आहे महाराज. सकाळी एक बोलते, दुपारी दुसरंच बोलते, संध्याकाळी तिसरं. आपली वाणी काय पवित्र आहे का महाराज? आता आम्हाला ते का मागच्या महिन्यात याला तारीख देताना मला एकाचा फोन आला आणि आमची पद्धत, आम्ही हॅलो बिलो काय म्हणत नाही. आम्ही फोन आला की उचलला की रामकृष्णारी. आमचा शब्द काय असतो? वारकरी काय म्हणतो? रामकृष्णारी. तिकडून मला आवाज आला, त्या म्हणला चायला महाराजालाच फोन लागला. मग तिकडून मग मी इकडून म्हणतो रामकृष्ण, तो म्हणला चायला कुणाला फोन लागला? मग आपली वाणी काय वाणी आहे का महाराज? आपली वाणी कुठं काय बोलल हे सांगता येत नाही महाराज. मग संतांची वाणी पवित्र आहे महाराज, पुण्यवान आहे. शब्द बघा कसे आहेत? पवित्र तो देह, देह पवित्र झाला, वाणी पुण्यवंत. बरं महाराज साधना काय केली आम्हाला सांगा? जो वदे अच्युत सर्व काळ आम्ही त्या भगवान परमात्म्याचं चिंतन केल्याचा परिणाम पवित्र तो देह. नुसता देह पवित्र नाही त्यांचा, जिथं जन्माला आली पवित्र ते कुळ. बघा कुळ सुद्धा कसं झालं? पवित्र झालं. पवित्र ते कुळ, पावन तो देश. ऐक नाही, महाराज म्हणले कुळ पवित्र आहे, तो देश पवित्र आहे, जेथे वैष्णवांचा वास. धन्य भूमी पुण्य देश. तो देश पवित्र आहे, पुण्यवान आहे, भूमी पवित्र आहे. बघा म्हणजे हे सगळं घडलं त्यांच्या भगवत चिंतनाच्या माध्यमातून. मग महाराज म्हणले या मृत्यूलोकाचा विचार केला, जरी शरीर अपवित्र असेल पण पवित्र भक्त संतांचा देह आहे बरं का महाराज. बघा म्हणून तुकोबराय सुद्धा बोलतात पवित्र सोवळे पवित्र सोवळे, पवित्र सोवळे पवित्र सोहळी, पवित्र सोहळी, पवित्र सोहळी, पवित्र सोहळी, पवित्र सोहळी. तीच एक भूमंडळी, तीच एक भूमंडळी, ज्यांचा आवडता देवा, त्याच्या आवडता पवित्र सोवळे एक तीच भूमंडळी, एक भूमंडळी तीच पवित्र आहे महाराज. संत म्हणून पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. मग आम्हाला फायदा काय? तयाच्या चिंतनी तरतील दोषी तरुण जातात महाराज. किती महापातकी, किती दोषी असला पण तयाच्या चिंतने भगवत. बघा संतांच्या नामचिंतनाने बघा महाराज म्हणतात पुण्यवंत भावे घेता सज्जनाची, निघे माझी वाचा तुटी महालाभ.
पुण्यवान बघा, ते पुण्यवान झाले आणि इतरांना सुद्धा काय करते ते पुनीत करते. पुनीत केले विष्णुदासी संगे आपोलिया दोषी. महाराज म्हणतात पुनीत केले, पुण्यवान केलं महाराज, पुनीत केले विष्णुदासी. कोणाला? संगे आपुलिया दोषी. आपुलिया दोषी म्हणजे ते दोषी आहेत, महापातकी दोष आहे. पण बघा संतांच्या जवळ आले ना, त्यांनी इतरांना सुद्धा पुण्यवान केलं. बघा पुनीत केले विष्णुदासी संगे, कोणाच्या? संतांच्या. पुनीत केले विष्णुसंगे आपुलिया दोषी. बघा दोषी जरी असले तरी त्यांच्या संगतीत आले की तयाच्या चिंतने तरतील दोषी. अरे एवढा मोठी दोषी होता, ब्रह्महत्या राशी पातकी अपार, नारदाच्या संगतीत गेला आणि त्याचा उद्धार केला. याला म्हणावं तयाच्या चिंतने तरतील ओ दोषी. मारा मारा यही मंतर उनके अंतर भेदा, मारा मारा यही मंतर उनके अंतर भेदा. वाल्या था तो हुआ वाल्मीकि, वाल्या था तो हुआ वाल्मीकि, भेट भई नारदा. नाम राम चे दादा बाई, नाम राम चे दादा, नाम राम चे दादा बाई, नाम राम चे दादा, नाम राम चे दादा बाई, नाम राम चे दादा, नाम राम चे दादा, नाम राम चे दादा. वा वा, कानाला गोड लागलं का नाही? मला एवढंच कळलं वाल्याचा वाल्मिक झाला. आता डोकबाबांचं असं आयुष्य घालवलं महाराज. बघा महाराष्ट्रभर फिरले. आपलं अज्ञान आपण कबुली दिली पाहिजे महाराज, आहे का नाही? त्यात काय कमी पण आहे का? आणि मी म्हणतो बघा प्रमाणात येत असतं, मी म्हणतो प्रमाणचं चुकलंच गायकाचं. महाराजांनी बोलू नाही, आम्ही म्हणतो चुकलं काय, पोलिसाची गाडी ती का धरून यायला? बघा मग नारद दोषी आहे महाराज, पण बघा वाल्या कोळी दोषी, पण नारदाचा संघ घडला. त्या नारदाचा सुद्धा म्हणजे वाल्याचा सुद्धा वाल्मिक ऋषी झाला. म्हणजे याला म्हणावं तयाच्या चिंतने तरतेल दोषी. आणि पापाचा विचार करत जळतेल राशे पातकाच्या. महाराज म्हणले देव इच्छी रज. आता उरकतो बघा, देव इच्छी कोणाची इच्छा करतात? नामयाचे पाठे चाले केशीराज. ऐका ना, चरणीचे रज. बघा वंदन करतात, मला या चरणाची माती मिळावी. मग कोण धावतोय? सगळ्यात जगाचा मालक त्यांच्या मागे हिंडतोय महाराज. धावत चालती मागे मागे. तुकोबाऱ्यांचा चरित्राचा विचार केला तर महाराज ऐका, एवढा प्रसंग सांगतो थांबणार आहे. तुकोबाऱ्यांच्या जीवनाचा जर विचार केला, चरित्र वाचलं महाराज, तुकोबाऱ्यांची अनेक कीर्तनकारांनी गरिबी सांगितली महाराज, पण श्रीमंती सांगा कधी. तर बरीच लोक म्हणतात आम्ही सदैव सुडकी जवळी येता चोर धाकी, पण कधीतरी श्रीमंत सांगा ना महाराजांची. आमच्या महाराज लोकांनी तुकोबाऱ्यांची गरिबी सांगून 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 महाराज श्रीमंत झाले. महाराज काय झाले? महाराज श्रीमंत झाले. कोणाची गरिबी सांगून? तुकोबाऱ्यांची. अरे कधीतरी श्रीमंती सांगा. तुका म्हणे आम्ही त्रैलोक्याचे राजे स्वयंभुवाई केले ने हो, स्वयंभुवाई के. तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे स्वयंभुवाई केले ने हो, स्वयंभुवाई केले ने हो, केले ने हो. तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे. महाराज म्हणले आम्ही किंवा तिही त्रिभुवनी, आम्ही वैभवाचे धनी. आम्ही तिही त्रिभुवनी वैभवाचे मालक आहे. ही श्रीमंती सांगा ना महाराज. आमच्या लोकांनी गरिबी सांगून सांगून, महाराजाची गरिबी सांगून सांगून महाराज मोठी झाली. हे दुर्दैव आहे महाराज. बघा तुकोबाऱ्यांच्या जीवनाचा विचार महाराज, एवढा प्रसंग लक्षपूर्वक आहे का? महाराज ज्या वेळेला भजन करायचे ना महाराज, भजन भंडारा भामचंद्रावर जावं तुकोबाऱ्यांनी, आणि मागून आमच्या आईसाहेबांनी न्यारीची भाकरी घेऊन जाई. काय प्रेम होतं तुकोबाऱ्यांचं. तुकोबाऱ्यांवरती आऊसाहेबांचं तेवढंच प्रेम होतं बरं का, जिजाऊचं. आवली म्हणायचे तुकोबाऱ्या लाडाने, एवढं प्रेम होतं. आता आपली आवली प्रेम करत नाही, त्याला काय इलाज आहे? अरे तुकाराम महाराजांची पत्नी तेवढी प्रेम करते. महाराज जेवल्याशिवाय आईसाहेब जेवत नव्हत्या महाराज. तुकोबाऱ्या जेवल्याशिवाय, महाराज जेवल्याशिवाय आईसाहेब जेवत नव्हत्या. जिजाऊ आईसाहेब एक दिवस न्यारीची भाकरी घेऊन जाताना आईसाहेब निघाल्यात, आणि काय जावं महाराज, असे पाऊल वाट होते, आणि आईसाहेबांच्या पायात काय मोडला? काटा मोडला महाराज. काटा मोडलेला. जगाच्या मालकाला काळजी पडली माईबाप.
अरे माझा जगद्गुरु तुकोबर आहे, माझं भजन करतात आणि माझ्या भक्ताची लाज राखणं माझं काम आहे. जगाच्या मालकाने गुराख्याच्या रूपात आलेला जगाचा मालक पांडुरंग परमात्मा बघा ज्या वेळेला बघा महाराज ज्या वेळेला पायामध्ये जोडा घातला, काना एवढी काठी होती, महाराज खांद्यावरती घोंगडं टाकलं आणि जगाचा मालक गुराख्याच्या विषामध्ये त्या जंगलात येतोय. आईसाहेबांना सांगितलं, आईसाहेब खूप त्रास होतोय का हो, पाय दुखतोय का, काटा मोडला वाटतं. आईसाहेब म्हणले हो रे लेकरा, आता जगाचा मालक होता. जिजू आईसाहेबांनी सांगितलं पायात काटा मोडला. अरे मग मात्र जगाच्या मालकाने सांगितलं मी काढू का. आईसाहेब हसल्या आणि आईसाहेब म्हणतात अरे तुझं वय काय, तुला काटा काढायला येतो का. त्यावेळेला मनातली मनात देव म्हणले आई मी भल्या भल्यांचा काटा काढला. मी काय केलंय, भल्या भल्यांचा रावणाचा काटा मीच काढलाय, कुंभकर्णाचा अरे कंसाचा काटा मीच काढलाय, रावण अधिकाचे कंसाचा काटा मी काढलाय. मला पायातला काटा काढणं काय कठीण आहे. इकडं लक्ष द्या. ज्या वेळेला जगाच्या मालकाने आईसाहेबांचा पाय आपल्या हातात घेतला, काटा काढण्याची आमदार पद्धत अशी असते बरं का, आपला पाय त्यांचं ज्या पायात काटा म्हटला तो पाय आपल्या हातात घ्यावा लागतो. बघा जगाच्या मालकाने आईसाहेबांचा पाय आपल्या हातात घेतलाय. काटा काढत असताना जिथं काटा मोडलाय तिथं ते काटा दिसण्यासाठी काय करावं लागतं, थुंकी असते महाराज. जगाच्या मालकाने तोंडात बोट घातलंय, हातात बोटाला थुंकी लावली आणि जिथं आईसाहेबांचा काटा मोडला ती जागा स्वच्छ केली आणि परत ती थुंकी ते ज्या वेळेला बोट चरणरजी इच्छा करतोय देव, ती माती घेऊन जगाच्या मालकाने परत बोट आपल्या तोंडात घालावं. याला म्हणतात देव इच्छी रज चरणीची माती. अरे आईसाहेबांच्या पायाची पायधूळ मिळावी म्हणून जगाचा मालक माती खातोय महाराज. लक्षात घ्या, पायधूळ वंदन करतोय हा भाव आहे महाराज. लक्षात घ्या, काटा काढला अलगत. आता तो काय सामान्याचा हात होता का महाराज, अलगत काटा काढला. आईसाहेबांना काटा कधी निघाला कळलंच नाही. आईसाहेब म्हणलेली करा काय हात आहे रे तुझा, आता तो का देवा सामान्याचा हात होता का. आणि मग मात्र ते आईसाहेब म्हणले अरे तुझं नाव काय, तो म्हणला विठू विठू. म्हणले मुडीजा तूच वाटोळ गेलं संसार. बघा प्रसंग संपला. मला मुद्दा इथं सांगायचा आहे, देवांनी सुद्धा इच्छा करावी अशा भगवत भक्ताची, ऐक नाही. म्हणून तुकोबराय शब्द आहेत, देव इच्छी रज चरणीची माती. देव इच्छा करतात चरण रजाची, ऐक नाही. महाराज वर्णन करतात चरणीचे रज चरणीचे रज चरणीचे रज वंदे शोळपा. चरणीचे रज चरणीचे रज चरणीचे रज चरणीचे रज चरणीचे रज वंदे शोळपा. नाचते कीर्तन त्यांचे माथा, नाचते कीर्तन त्यांचे माथा. आईसे बळ आहे, आईसे बळ आहे, आईचे बळ नाही अनेकांचे अंगे. वा वा. आईचे बळ नाही, आईचे बळ नाही, आईचे बळ नाही, आईचे बळ नाही अनेकांचे आईचे बळ नाही. चरणीचे रज वंदे शूळपाणी. साक्षात भगवान शंकर सुद्धा शिवजी वंदन करतात. नाचते कीर्तनी त्यांचे माथा म्हणून देव इच्छी रज चरणीची माती. धावत चालती मागी मागी विठोबार कुमार. जय विठोबार रखुमाये, विठोबार रखुमाये,
आम्हाला नाही हे आमच्या ज्ञानोबा तुकोबारांच्या विचाराचे हार आहे ते लक्षात घ्या. आमचा सन्मान नाही हा ज्ञानोबा तुकोबारांचा सन्मान. वा हरी पवित्र तो देहवानी पुण्यवंत जो दे अच्युत सर्व काळ दयाच्या जीवतने तरतील दोषे जळतील राशी पातकाचा पवित्र तो देहवानी पुण्यवंत जो दे अच्युत सर्व काला दयाच्या चिंतने तरतील दोषे जळतील राशी पातका पवित्र तो देहवानी पुण्यवंत पवित्र तो देहवानी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या देव इच्छिरज चरणीची माती धावत चालती मागे मागे. महाराज म्हणले आता वेगळीपणा राहिलीच नाही काय त्या उरली वेगळी आणि आता देव भक्त पण तुका म्हणे नाही भिन्न. महाराज म्हणले आता देवा म्हणजे भक्तामध्ये भेद राहिला नाही काय त्या उरले वेगळे आणि वेगळी राहते गाव देव भक्तामध्ये वेगळीपणा राहत नाही. देव आणि भक्त एकरूप झाले. वैकुंठ नायक जया कंठी वैकुंठ नाम नायक असणारा नाम परमात्मा ज्यांनी या नामरूपी तो असणारा कंठामध्ये धारण केला. बघा वैकुंठ नायक जया कंठी वैकुंठ नायक देवाचं नाव आहे आणि या कंठामध्ये त्यांनी त्याला धारण केला. त्याचा परिणाम काय त्या उरले तुकोबारा प्रश्न करतात वेगळे अनेक आता वेगळी राहिली नाही. वैकुंठ नायक जया कंठी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या. जाता जाता महाराज एका दृष्टांताने पटवून देतात. त्रिवेणी संगम म्हणले किती त्रिवेणी संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम आणि ते ओघ नाम त्रिवेणीचा. त्रिवेणी म्हणजे प्रयागराज गंगा यमुना सरस्वतीचा त्रिवेणी संगम. मग इथं त्रिवेणी संगम म्हणतात तुकोबर आहे कसा महाराज वर्णन करतात कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम. कोण कोण आलं त्यात तिघ जण आले देव भक्त आणि देवाचं नाम हा कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम. तेथेचे उत्तम चरण रज वंदिता फलश्रुती काय जळती दोषाची डोंगर शुद्ध होती नारी नूर गाते ऐकते सादर जे पवित्र हरी कथा. महाराज म्हणले मग नामचिंतनाच्या बळावर त्यांनी काय केलं तयाच्या चिंतने तरतील दोषी. एकंदरीत अभंगाचा भाव बघा गोड आहे. तुकोबर आहे म्हणले जरी देह अपवित्र असेल तर या देहाला पावित्र्य आलं फक्त एकमेव कारण जो वदे अच्युत सर्व काळ. सर्व काळ त्यांनी अच्युताचं देवाचं भजन केलं. असा भगवत भक्ताचा अलौकिक महिमा तुकोबारांनी आजच्या अभंगामध्ये सांगितलंय. मी बोलण्याचा प्रयत्न केला यथामती यथा अवकाश. अभंगावरती माझा बोलण्याचा प्रयास होता. अभंगाचा भाव असाच असेल असा माझा दावा नाही पण अल्पशा बुद्धिमत्तेप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न केला. जे थोरा मोठ्यांचं ऐकले ते मांडण्याचा प्रयत्न केला. कमी अधिक झाला असेल रोहिदास बाबा आम्ही शेतकऱ्याची मुलं बघा आम्ही खेड्यातली माणसं आम्हाला नाही संस्था नाही कुठं राहता आलं हे आमचं खेद वाटतो. पण ज्ञानोबा तुकोबर यांचे आमच्यावर झालेले उपकार आणि त्यांना जे काही मला दिलं त्यांनी ते मी मांडण्याचा फक्त प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आणि झालेली सेवा भगवत चरणी आणि विशेष करून संत बाबांच्या पदस्पर्श हरिबाबांच्या पदस्पर्शाने हे झालेलं पुनीत झालेलं संतवन फार मोठी क्रांती केली बरं का या लोकांनी. म्हणजे मी काही वर्षापूर्वी इथं येत होतो बरं का. मग आता ते बरेच वर्षाचा काळ गेला. आता बरेच लोकांची मानसिकता अशी झाली महाराज बुवाचं लग्न झाल्यावर बुवा बिघडला ना 10 वर्ष झालं गावाला परत आलंच नाही महाराज. असं नसतं कसं आहे ते आम्ही गुंतून घेतलं महाराज. माकड असतं का माकड माकडाला फुटाणे आवडतात. कोणाला कोणाला माकडाला कोणाला आवडतात फुटाणे तुम्ही मनाकडे
ते माकड फुटाने बघा, माकड पकडणारे लोक लय हुशार आता शिकार करणारे भागवत साहेब. ते काय करतात माहिती आहे का, असे ते घागरीसारखं भांड असतं महाराज, वरून ते निमुळत असते डेरेदार खाली असं भाग असतो बघा, आणि ते फुटाने टाकतात कशात, त्या भांड्यात, आणि ते झाडाच्या आड जातात, लपतात. ते माकड येतं, माकड म्हणतं काय अन्नदात आहे, फुटाने टाकले खाण्यासाठी. पण ते माकड काय करतो, डायरेक्ट ते फुटाने घ्यायला आपला हात घालतं. पण हात घातल्यावर आत गेल्यावर त्याची काय बनते, बोला की मूठ बनते. आता किती प्रयत्न केला त्यांनी काढण्याचा, तरी त्याची मूठ बाहेर येत. किती सोपं आहे, आता मूठ सोडली की त्याचा हात निघणार आहे. पण ते काय करतं, मूठ बांधत असतं महाराज. किती सोपं आहे मला सांगा, माकडाला कोणी बांधलं का त्याने बांधून घेतलंय? अय, हे मी माकडासाठी सांगतो, हे ध्यानात ठेवा. मग ते माकड असतं महाराज. मी माकडाने स्वतःला काय केलं, बांधून घेतलं. मी तिथं होतो, कशावरून, प्रमाण आहे माझ्याकडे. माकडे मुठीशी धरिले फुटाने. प्रमाणाशिवाय बोलायचंच नाही ठरलं, प्रमाणाशी प्रामाणिक बुवा आहे मी. बघा म्हणजे लोकांना आपल्या वक्त्याला प्रत्येकाच्या बोलायला पुरावा असावा. महाराजाच्या बोलण्याला काय पाहिजे, पुरावा. आणि ज्या महाराजाच्या बोलण्याला नाही पुरावा, तो महाराज, हे तुम्ही म्हणा खऱ्या अर्थाने. तुकोबऱ्यांचे शब्द आहे, माकडे मुठीशी धरिले फुटाने आणि गुंतले ते हातनी नव्हते ते. त्याचं त्यामुळं आम्ही आता संसाराच्या बीडीत गुंतलेली माणसं आहेत, व्यस्तता आहे परिसरामध्ये, पण असो आनंद वाटला. बघा तुम्ही एवढ्या वर्षाने कहणे पण आमची आठवण ठेवली, म्हणून कीर्तंगडीकरांना या व्यासपीठावरून साष्टांग दंडवत घालतो. आणि पुनश्च एकदा बोलण्याजोगात का अपशब्द गेला असेल, तो माझ्या बुद्धीचा, तो माझ्या वाणीचा दोष आहे. शिष्टीमौली ती ध्यानात टाळलं का 5,000चं बघा, घाबरू नका, गोड अशी शिष्टीमय. आमचे शंभू महाराज, रोहिदास महाराज, नाईकडे महाराज गेले काय प्रकाश, बरं असू दे असू दे. चला वेळ झालेली आहे, अधिकचं मी बोलणार नाही. बोलत सेवा करत असताना ही सगळी मंडळी ती माझ्या खूप भरभरून साथ केली. दोन्ही भालदार आहेत, चोपदार नाही का, बरं बरं असू दे. भालदार ही कुणाच्या संगतीतली पुन्हा आहेत, गावातलीच आहेत का, वा 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 वा. रमेश महाराज बघा, मी सगळ्यांना नावाने अजून बी ओळखते. आमदार आम्ही स्मरण ठेवलंय, आम्ही विसरलो नाही तुम्हाला. मला उगले बाबा, ही बडी बडी मंडळी, आमचे राम महाराज, ही सगळी मंडळी बघा खूप प्रेम करणारी मंडळी आहेत. अशोकराव असतील, ही सगळी मंडळी मला दिलेली सेवा, झालेली सेवा हरिबाबांच्या चरणी समर्पित करतो. हरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणी घ्यावे तुमते विनवतो अशी पायाच्या प्रसादे. काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. नोई हा उपदेश तुमचे बडबडलो शेष, तुमच्या कृपेचे पुसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेली. एथ जे माझे उरले पायी कपन. नामदेव जनाबाई, 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 नामदेव जनाबाई. हे तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिले लेकरे बेडे बाकुरे बुत्तरे करा. हे नाही उच्चारिला अधिकार ने आपुला. काम हे जाणे जरा राखा